बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तमिळनाडूच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी ते केरळमधील पलक्कड येथे पोहोचले। येथील आलाथूर येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील आपल्या कौटुंबिक जागेची इज्जत वाचवणे काँग्रेसच्या राजपुत्राला अवघड झालंय, त्यामुळे त्याने केरळमध्ये आपला नवा तळ बनवला आहे। काँग्रेसवाले केरळमध्ये डाव्यांना दहशतवादी म्हणतात, पण हे लोक दिल्लीत एकाच थाळीत जेवण खातात। तमिळनाडूमध्ये डावे आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत, मात्र केरळमध्ये दोघेही स्वतंत्र लढवत आहेत। पुढे मोदी म्हणाले की डाव्या विचारसरणीतील डावे आणि उजवे काहीच नसतं, म्हणजेच जिथे डावीकडे नियम आहेत तिथे काहीही शिल्लक नाही आणि काहीही योग्य नाही। आयुष्यमान योजनेअंतर्गत केरळमधील 70 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे। आता भाजपने जाहीर केलं आहे की 70 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातील। ही मोदींची हमी आहे। काँग्रेसने भारताची कमकुवत देश अशी प्रतिमा निर्माण केली होती। भाजप सरकारने भारताला मजबूत देश बनवला आहे। आज जेव्हा एखादा भारतीय आखाती देशांमध्ये जातो तेव्हा त्याला आदरानं वागवलं जातं। गेल्या 10 वर्षात देशात जे काही घडलं ते केवळ ट्रेलर आहे। अजून खूप काही करायचं बाकी आहे। केरळला पुढे न्यायचं आहे। केरळ सरकारला जल जीवन मिशन चालू देत नाही, तो भ्रष्टाचार शोधत आहे। आजही केरळमध्ये घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट आहे। डाव्या सरकारच्या अपयशाचा हा जिवंत पुरावा आहे। केरळ सरकारने राज्याला रोखून धरलंय। या लोकांना राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पही थांबवायचा आहे, असं मोदी म्हणाले। कोण संजय राऊत, तुम्ही माझा स्तर पाहून प्रश्न विचारा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावलाय। उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलंय। याविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी कोण संजय राऊत असं म्हणत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली। काँग्रेसने महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, यावर देखील फडणवीस यांनी टोला लगावला। 1 लाख रुपये देण्याच्या घोषणा तुम्ही करत आहात, मात्र आजपर्यंतचा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा, असे आवाहन त्यांनी केलं आहे। काँग्रेसने छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, हिमाचल अशा कोणत्याच राज्यांमध्ये आतापर्यंत दिलेले आश्वासन पूर्ण केलेलं नाही। ते आता निवडून येणार नाहीत हे त्यांना माहीत आहे। त्यामुळे राहुल गांधी यांनी प्रत्येक नागरिकाला ताजमहल बांधून देण्याचं आश्वासन देखील देतील, असे ते म्हणाले। सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। काँग्रेसने ओबीसी समाजाचा वापर केवळ वोट बँक म्हणून केला असल्याचा आरोप त्यांनी केला। दरवर्षी आपण एमएसपी मध्ये वाढ करत आहोत, मात्र असं असताना देखील सर्वांना मोफत अन्नधान्य वितरण देखील सुरू असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला। भारताच्या रक्तातच लोकशाही आहे। वास्तविक भारतातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांनी केला होता। त्यांनी विरोधातील लाखो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं होतं, तरी देखील इंदिरा काँग्रेस लोकशाही संपवू शकले नाहीत। पंतप्रधान मोदी तर या लोकस्वातंत्र्याचे सर्वात मोठे पुरस्कर्ते असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। प्रचारात मोदींकडून मटण, कारल्याचा उल्लेख केला जातो। याचा अर्थ त्यांच्या हातून गेल्या 10 वर्षात कोणतेही भरीव कार्य घडले गेले नसल्याची टीका ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आली आहे। मोदी यांचा निवडणूक प्रचार हा विरोधकांवर चिखलफेक आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे। मोदी आता म्हणतात, इंडिया आघाडीचे लोक मुघल विचारांचे आहेत। हे लोक श्रावणात मटण वगैरे खातात। पंतप्रधान पदावरील व्यक्ती प्रचारात मटण, कारले वगैरे विषय आणत आहेत। याचा अर्थ गेल्या 10 वर्षात मोदी यांच्याकडून काहीच भरीव कार्य घडलेले नाही। मोदी यांचा निवडणूक प्रचार हा विरोधकांवर चिखलफेक आहे। कार्यवाहक पंतप्रधान यांना संस्कारच नव्हते, पण त्यांनी बोलताना ताळतंत्रही सोडलं। औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला। मुघल साम्राज्याच्या बादशहाने जन्म घेण्यासाठी मोदींची जमीन निवडली। गेल्या 10 वर्षात दिल्लीचा कारभार हा मुघल सल्तनतीपेक्षा कमी नाही। मातीचा गुण दुसरं काय, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे। तसेच पंतप्रधान मोदी 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात होते। तेथे ते म्हणाले, काँग्रेस हे कारल्यासारखे कडू आहे। त्या साखरेच्या पाकात घोळा नाही तर तुपात तळा, ते कडूच राहणार। मोदी यांना गुळाची चव नाही, तशी कारल्याची चवही नसावी। कारले हे आयुर्वेदात गुणकारी म्हणून मानलं जातं व या कडू कारल्यामुळेच ब्रिटिशांना भारत सोडून जावं लागलं। आता कारल्याचा कडू रस मोदी यांनाही प्यावं लागत असल्यानं ते कडू शब्दांचा वापर करून प्रचारात स्तर खाली आणत आहेत, असे भाष्य ठाकरे गटानं केलं आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सोमवारी रात्री नागपुरात तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी दिल्लीतून तातडीने नागपूरला पोहोचलेत। या बैठकीत काँग्रेस श्रेष्ठी नेमका कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय। विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झालंय। त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सर्वाधिक 21 जागा लढवणार आहेत, तर काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागा लढवणार आहे। पण या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीची लाट पसरली। मुंबईतील जागा न मिळाल्यामुळे माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज आहेत। त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे मांडली आहे।
दुसरीकडे ठाकरेंच्या वाटेला गेलेल्या सांगली मतदारसंघातही काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने कुस्तीपटू चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँग्रेस लोकसभा लढवण्याची इच्छा असणारे विशाल पाटील नाराज आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला या जागेवर फेरविचार करण्याची विनंती केली होती, पण काँग्रेस आणि अन्य पक्षांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आता विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्यामुळे काँग्रेसचे धाबे दणाणलेत. विशाल पाटील मंगळवारी आपली उमेदवारी दाखल करतील अशी माहिती आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेत्यांची सोमवारी रात्री नागपुरात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलंय. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमका काय, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिलेत ते दानशूर कोण, ही माहिती नागरिकांना मिळणं गरजेचं आहे, असंही राऊतांनी पत्रात नमूद केलंय. तसेच धर्मदाय आयुक्तांनी या संदर्भात चौकशी करावी अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली आहे. मात्र 1 महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. या संदर्भातील पत्र संजय राऊत यांनी ट्विट केलंय. चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत मिंदे सरकारचे बाळराजे. सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायला तयार नाहीत. पैसे देणारे कोण आहेत, असा सवाल कॅप्शनमध्ये राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊतांच्या या मागणीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पत्राचाळचे आरोपीच पत्र लिहायला लागले, त्यांचा मोदींवरील विश्वास वाढलेला दिसतोय, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावलाय. तसंच पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र लिखा नहीं करते असे रोकटोक प्रत्युत्तर देखील त्यांनी दिलं आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. यावरच श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, मला त्या पत्रावर हसावं का रडावं हेच कळत नाहीये. पत्राच्या घोटाळ्यातील आरोपी आता पत्र लिहायला लागलेत. त्या पत्रामध्ये वैद्यकीय सेवा कशा प्रकारे केली जाते, कुणाकुणाला मदत करण्याचं काम फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं, याबाबत इत्थंभूत माहिती त्यांनी ठेवलेली आहे. त्यांच्या तोंडून शिव्या शापाशिवाय दुसरं काही येत नाही. मात्र आज त्यांनी एखाद्या फाउंडेशनसाठी चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यासाठी त्यांचा धन्यवाद व्यक्त करत असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावलाय. तसंच पुढे ते म्हणाले, राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पत्र लिहिलंय, म्हणजे त्यांचा मोदींवरील विश्वास वाढलेला दिसतोय. ते पत्राचाळचे आरोपी आहेत, त्यासाठी तुरुंगात जाऊन आले. ते अशा प्रकारचे आरोप करतात, याचा विचार जनतेनं करावा. मीडिया आणि जनतेनं या आरोपींना गांभीर्यानं घेऊ नये, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले. महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतात. उत्तर भारतात देखील हीच परिस्थिती आहे. भाजपची मिळालेली उमेदवार परत करतायत. सत्ताधारी महायुती अजूनही बॅकफूटवर असून त्यांच्यात प्रचंड अंतर्गत धुसफूस आहे, असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. कोणत्याही स्थितीत राजकारणाचा स्तर घसरता कामा नये, असं ते यासंबंधी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अमोल कोल्हे रविवारी भोसरी विधानसभेतील इंद्रायणी नगर भागात गावभेट दौऱ्यावर होते. यावेळी निओ रिगल सोसायटी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोसायटीतील रहिवासी आपलं मनोगत मांडत होते. त्याचवेळी एका ज्येष्ठ नागरिकानं आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. त्यांच्या टीकेचा सूर पाहताच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या हातातील माईक काढून घेतला. दिलीप वळसे पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या राजकारणाच्या रिंगणात ओढणं चुकीचं असल्याचं सांगत, राजकारणातील सुसंस्कृतता प्रत्येकानं जपली पाहिजे, हीच या मागील भावना होती, असं अमोल कोल्हे या प्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हणाले. निवडणूक येते जाते, पद येतात जातात, पण राजकारणाचा स्तर घसरू नये ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. मूळ मुद्दे नसल्यानं खोटं बोल पण रेटून बोल, असं म्हणत त्यांनी यावेळी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा गेट वेल सून असं म्हणत सदिच्छा दिल्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या 21 निवृत्त न्यायाधीशांनी CGI DY चंद्रचूड यांना पत्र लिहिलंय, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की काही लोक दबाव निर्माण करून चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. हे लोक क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी करतायत. पत्र लिहिलेल्या 21 न्यायाधीशांपैकी 4 सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, तर उर्वरित 17 राज्यांमध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीश आहेत.
सरन्यायाधीशांना 14 एप्रिल रोजी पाठवलेल्या खुल्या पत्रात न्यायाधीशांनी ते लिहिण्यास प्रवृत्त केलेल्या घटनांचे स्पष्टीकरण दिले नाही. परंतु भ्रष्टाचार प्रकरणी काही विरोधी नेत्यांवर कारवाई करण्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या शब्दयुद्धाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलंय. न्यायमूर्ती दीपक वर्मा, कृष्णा मुरारी, दिनेश माहेश्वरी आणि एम.आर. शहा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींनी आरोप केलाय की समीक्षक न्यायालय आणि न्यायाधीशांच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून न्यायिक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी फसव्या मार्गाचा अवलंब करतायत. न्यायमूर्ती म्हणाले, अशा कृतींमुळे केवळ आपल्या न्यायव्यवस्थेच्या पावित्र्याचा अपमान होत नाही, तर न्याय आणि निष्पक्षतेच्या तत्वांनाही थेट आव्हान निर्माण होतं, ज्यांचं पालन करण्याची शपथ न्यायाधीशांनी घेतली होती.